मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन आहेत: ए गोवा, बी सिक्कीम, सी त्रिपुरा, डी मणिपूर. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए गोवा. मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? आपले ऑप्शन आहेत: ए दूधसागर धबधबा, बी जोग धबधबा, सी शिमला धबधबा, डी नागफनी धबधबा. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जोग धबधबा. मित्रांनो, आपला तिसरा प्रश्न आहे, महात्मा गांधींचा जन्मदिवस कोणता आहे? आपले ऑप्शन आहेत: ए 15 ऑगस्ट, बी 2 ऑक्टोबर, सी 26 जानेवारी, डी 30 जानेवारी. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2 ऑक्टोबर. मित्रांनो, आपला चौथा प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात नमक सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? आपले ऑप्शन आहेत: ए 1920, बी 1930, सी 1942, डी 1947. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1930. मित्रांनो, आपला पाचवा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राज्य आहे? आपले ऑप्शन आहेत: ए धर्मनिरपेक्ष, बी साम्यवादी, सी राजेशाही, डी समाजवादी. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए धर्मनिरपेक्ष. मित्रांनो, आपला सहावा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता आहे? आपले ऑप्शन आहेत: ए छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई, बी हावडा जंक्शन, कोलकाता, सी गोरखपूर जंक्शन, उत्तर प्रदेश, डी इलाहाबाद जंक्शन, उत्तर प्रदेश. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी गोरखपूर जंक्शन, उत्तर प्रदेश. मित्रांनो, आपला सातवा प्रश्न आहे, कोणता सण भारताचा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो? आपले ऑप्शन आहेत: ए दिवाळी, बी होळी, सी गणेश चतुर्थी, डी स्वातंत्र्य दिन. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी स्वातंत्र्य दिन. मित्रांनो, आपला आठवा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय फळ कोणता आहे? आपले ऑप्शन आहेत: ए केळी, बी आंबा, सी सफरचंद, डी पेरू. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आंबा. मित्रांनो, आपला नववा प्रश्न आहे, भारतातील कोणता उत्सव रंगाचा सण म्हणून ओळखला जातो? आपले ऑप्शन आहेत: ए दिवाळी, बी मकर संक्रांती, सी होळी, डी रक्षाबंधन. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी होळी. मित्रांनो, आपला 10वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? आपले ऑप्शन आहेत: ए आंबा, बी वड, सी नारळ, डी पिंपळ. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वड. मित्रांनो, आपला 11वा प्रश्न आहे, तामिळनाडूच्या कोणत्या शहराला गोल्डन सिटी म्हणून ओळखले जाते? आपले ऑप्शन आहेत: ए चेन्नई, बी तिरुची, सी कोयंबतूर, डी मदुराई. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चेन्नई. मित्रांनो, आपला 12वा प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणता नेता नेताजी म्हणून ओळखला जातो? आपले ऑप्शन आहेत: ए महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, सी सुभाषचंद्र बोस, डी भगत सिंग. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस. मित्रांनो, आपला 13वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी सरोवर कोणती आहे? आपले ऑप्शन आहेत: ए वुलर सरोवर, बी चिल्का सरोवर, सी डल सरोवर, डी सांभर सरोवर. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चिल्का सरोवर. मित्रांनो, आपला 14वा प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग यांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? आपले ऑप्शन आहेत: ए 1927,
बी 1931, सी 1935, डी 1940. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1931. मित्रांनो, आपला 15वा प्रश्न आहे, कोणते शहर भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? आपले ऑप्शन आहेत ए पुणे, बी हैदराबाद, सी बेंगळुरू, डी गुरुग्राम. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बेंगळुरू. मित्रांनो, आपला 16वा प्रश्न आहे, भारतातील पहिले IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कुठे स्थापन झाले? आपले ऑप्शन आहे ए दिल्ली, बी मुंबई, सी मद्रास, डी खडगपूर. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी खडगपूर. मित्रांनो, आपला 17वा प्रश्न आहे, भारतातील प्रमुख इंधन कुठले आहे? आपले ऑप्शन आहेत ए नैसर्गिक गॅस, बी कोळसा, सी पेट्रोलियम, डी लिग्नाइट. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कोळसा. मित्रांनो, आपला 18वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी खाण कोठे आहे? आपले ऑप्शन आहेत ए झारखंड, बी ओडिशा, सी राजस्थान, डी छत्तीसगड. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए झारखंड. मित्रांनो, आपला 19वा प्रश्न आहे, भारताचे चलन कोण जारी करतात? आपले ऑप्शन आहेत ए राज्य सरकार, बी केंद्रीय सरकार, सी भारतीय रिझर्व्ह बँक, डी वित्त मंत्रालय. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय रिझर्व्ह बँक. मित्रांनो, आपला 20वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे? आपले ऑप्शन आहेत ए हिंदी महासागर, बी अरबी समुद्र, सी बंगालचा उपसागर, डी लाल समुद्र. मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी बंगालचा उपसागर. मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.